सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आजपासून गंगा दशहरा सुरू होतोय. भगीरथाने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरित केलं तो हा पवित्र दिवस. या निमित्ताने भारतभरामध्ये 10 दिवस गंगा मातेचं पूजन केलं जातं. एवढंच नव्हे तर गंगा लहरी या स्तोत्राचं पठण, वाचन, मनन करण्याची प्रथा, परंपरा आपल्याकडे पाळली जाते. या गंगा लहरीची रचना पंडित जगन्नाथ राय यांनी केली. ती नेमकी कधी केली, का केली, कशी केली, या प्रश्नांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने आजपासून आपण पंडित जगन्नाथ राय यांच्या चरित्राचं अभिवाचन करणार आहोत. आपल्या श्राव्य पुस्तक उपक्रमाचा हा पुढचा भाग असणार आहे. या पुस्तकाचं लेखन केलं आहे रामराव मार्तंड भांबुरकर यांनी. हे पुस्तक जवळपास 100 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. म्हणजे 21 मे 1928 रोजी हे प्रकाशित झालं. तेव्हा गंगा दशहराच होता. पहिली आवृत्ती याची 1000ची होती आणि किंमत ₹1 मात्र होती. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांच्या प्रोत्साहनाने हे पुस्तक निर्माण झालं असं लेखकाने नमूद केलेलं आहे. तेव्हा चला तर मग गंगा नदीच्या काठी जाऊया गंगा दशहराच्या निमित्ताने, अर्थात वाङ्मयीन अर्थाने. परंतु या पुस्तकाचं अभिवाचन सुरू करण्यापूर्वी एक डिस्क्लेमर किंवा एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे पंडितराज जगन्नाथ किंवा जगन्नाथ पंडितराय यांचं अधिकृत असं चरित्र मला तरी उपलब्ध झालेलं नाही आहे. विकिपीडिया किंवा आणखीन काही आंतरजालीय जे स्रोत असतात त्याच्यानुसार त्यांच्या जन्मबाबतीत किंवा त्यांच्या कारकिर्दीबाबतीत अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यांचा विचार इथे केलेला नाही. या पुस्तकाला अनुसरून आपण त्यांच्या जीवनचरित्राची माहिती घेतोय. त्यामुळे अर्थातच ही माहिती ऐतिहासिक असेलच असं नाही. म्हणजे प्रचलित स्रोतांचा जर आपण विचार केला तर त्यानुसार पंडित जगन्नाथ राय हे अकबर बादशहाच्याच नव्हे तर शहाजहान आणि जहांगीर या बादशहांच्या देखील पदरी होते. त्या काळात देखील ते कार्यरत होते असा उल्लेख सुद्धा आपल्याला आढळतो. परंतु त्यांनी गंगा लहरी रचल्या आणि गंगा लहरी हे काव्य त्यांच्या गंगा नदीवरील श्रद्धेचा तसंच प्रासादिक अशा कवित्व शक्तीचा प्रत्यय निश्चितच आणून देते असं म्हणायला हरकत नाही. वाचकांनो, पंडित जगन्नाथ राय चरित्राचं वाचन आपण सुरू करतोय. प्रस्तावनेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने 2-3 गोष्टी नमूद करते. अकबर बादशहाच्या कारकिर्दीचा अखेरचा भाग, जहांगीर बादशहाची संपूर्ण कारकीर्द आणि शहाजहा बादशहाची प्रारंभीची कारकीर्द, या तीनही कारकिर्दीत पंडितरायांचा जय जयकार होत असे. पंडितरायांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आले, पण त्यांचं खरं लक्ष हे मुक्ती मिळवण्याकडे लागलं होतं असं त्यांच्या चरित्रावरून दिसून येतं. त्यांनी सुधा लहरी, अमृत लहरी, करुणा लहरी, लक्ष्मी लहरी आणि पियुष लहरी म्हणजे आपण ज्याला गंगा लहरी म्हणतो, अशा 5 लहरी निरनिराळ्या देवतांना उद्देशून केलेल्या आहेत. त्यांच्या काव्यामध्ये प्रसाद आणि माधुरी हे 2 गुण ओतप्रोत भरलेले आहेत. परंतु इतर लहरींपेक्षा गंगा लहरी अधिक प्रसिद्ध का झाली, याचं उत्तर देताना लेखक म्हणतात की आत्मवीरेश्वराच्या घाटावर बसून पंडित जगन्नाथ राय यांनी स्वतः रचलेल्या पियुष लहरींची पारायण केली. तेव्हा दशहरा समाप्तीच्या दिवशी प्रत्येक श्लोकाला या 52 पायऱ्यांच्या घाटाची एक पायरी, याप्रमाणे पियुष लहरीच्या 52 श्लोकांना 52 पायऱ्या श्री गंगेचं पवित्रोदक चढत गेलं आणि अखेर श्री गंगेने प्रकट होऊन पंडितरायांचा यवनीसह उद्धार केला. हा अलौकिक दिव्य चमत्कार अवलोकन करून या पियुष लहरीला त्या दिवसापासून लोक गंगा लहरी म्हणू लागले आणि प्रतिवर्षी दशहरा काळामध्ये या काव्याची भाविक लोक पारायण करीत आहेत. श्री गंगेच्या या अलौकिक प्रभावामुळेच गंगा लहरी हे काव्य विशेष प्रसिद्धीला येऊन लोकांच्या श्रद्धेला पात्र झालेलं आहे. श्रीशैल पर्वताच्या पश्चिमेला असणाऱ्या वेंगीनाडी म्हणजे आंध्र प्रदेशामधल्या मुगुंडा गावी पेरमभट नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याचं गोत्र कौंडिण्य असून तो गिरवाण भाषेचा मोठा ज्ञाता भोक्ता कर्तव्यदक्ष असल्या कारणाने अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या स्त्रीचं नाव होतं लक्ष्मी. हिची बुद्धी देखील तीव्र आणि सुसंस्कृत होती. वेदश्रवण करावं
अशी तीव्र इच्छा असणारी ही स्त्री सन 1550 मधल्या श्रावण मासामध्ये पुत्ररत्नाला प्रसवली. त्यांनी पुत्राचा जातकर्म नामकर्मादी संस्कारासहित जन्मोत्सव मोठ्या थाटाने साजरा केला आणि पुत्राचं नामाभिधान जगन्नाथ असं ठेवलं. यापुढे आपण चरित्रनायक या दृष्टीने त्यांना पंडितराय म्हणणार आहोत. तर पंडितरायांच्या बुद्धीचा प्रभाव हा बाल्यावस्थेत फारसा दिसला नाही. 8व्या वर्षी त्यांची मुंज झाली. त्यांच्याकडून गायत्री पुरश्चरण पित्याने करवलं आणि वेदशास्त्राच्या अध्ययनाला प्रारंभ करवला. पंडितरायांची मातृपितृ भक्ती उत्कट होती. मातृदेवो भव या तत्वाला अनुसरून मातृभक्ती तर अवर्णनीय होती. पुढे पंडितरायांचा विवाह करण्याविषयी अनेक सद्गृहस्थांनी त्यांच्या वडिलांना विनंती केली. तेव्हा मोठ्या थाटाने आणि कौतुकाने भामिनी या मुलीशी पंडितरायांचा विवाह झाला. पंडितरायांचा विद्या व्यासंग सुरू होता. त्यांची पत्नी भामिनी ही सुद्धा पतिपरायण आणि मोठी विदुषी होती. काही दिवसांनी पंडितरायांना विनायक नावाचा पुत्र झाला. मात्र काही काळानंतर भामिनीला क्षयामुळे मृत्यू झाला. पंडितरायांना अर्थात अत्यंत दुःख झालं आणि या असह्य दुःखामुळे त्यांना चित्तभ्रम होईल की काय अशी त्यांच्या वडिलांना चिंता उत्पन्न झाली. त्यांचं दुसरं लग्न करावं यासाठी वडिलांनी पुष्कळ प्रयत्न करून पाहिला, पण आपल्या दिवंगत पत्नीसारखी विदुषी एकही मुलगी न आढळल्यामुळे पंडितरायांकडून त्यांना संमती मिळाली नाही. तशी स्त्री मिळेपर्यंत अविवाहित राहण्याचं पंडितरायांनी ठरवलं. नियमित वेळी त्रिकाळ स्नान संध्या शास्त्राध्ययन आणि कडकडीत ब्रह्मचर्य अशा प्रकारे पंडितरायांचं वागणं असल्यामुळे त्यांचं तेजोबळ उत्तरोत्तर वाढत चाललं होतं. पुढे त्रिपुर सुंदरीचं व्रत करताना पंडितरायांना स्वप्नामध्ये त्रिपुर सुंदरी देवीने दृष्टांत दिला. तू वेदशास्त्र संपन्न होशील, तुला अनुरूप पत्नी मिळेल असा आशीर्वाद देखील तिने दिला. देवीने त्यांना देशाटन करण्याची आज्ञा दिल्यामुळे ताबडतोब पंडितरायांनी उत्तर हिंदुस्थानात म्हणजे तत्कालीन कुरु देशात जायचं ठरवलं. देवीच्या प्रसादामुळे खरोखरच त्यांचा बुद्धिप्रभाव उत्तरोत्तर वाढत चालला. लवकरच ते मारवाड देशाच्या वाटेने प्रथम जयपुरास येऊन पोचले. तिथे त्यांनी एक मोठी पाठशाळा स्थापन केली. पुष्कळ विद्यार्थी चांगले तयार केले. याच पाठशाळेमध्ये सोमदेव नावाचा एक विद्यार्थी उत्तम तयार झाला होता आणि तो पंडितरायांचा पट्टशिष्य बनला. अखेर पावे तो एकनिष्ठपणे तो त्यांच्याजवळ राहिला. पंडितरायांना अनेक विषयांवरती वादविवाद करण्याची मोठी हौस असल्या कारणाने त्यांनी पुष्कळ विद्वानांना वादविवादामध्ये जिंकलं. पंडितरायांच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या तख्तावरती अकबर बादशाह होता. जयपूरपती राजा भगवान दास हा अकबराचा मांडलिक. तो बादशहाला खंडणी देत असे. अकबर बादशहाला सर्व धर्मांची तत्व समजून घेण्याचा फार नाद असे. तो पूर्ण होण्यासाठी त्याने कित्येक पंडित आपल्याजवळ बाळगले होते. त्या कारकिर्दीमध्ये एक विद्वान काजी हा हिंदू धर्माचं खंडन आणि इस्लामी धर्माचं मंडन करणारा होता. तो देशोदेशी फिरायचा आणि विद्वान ब्राह्मण पंडितांना धर्मविषयक वादात जिंकून मुसलमानी धर्माचा थोरपणा सिद्ध करून दाखवित असे. बरं, अकबर बादशहाकडे या काजीचं वजन असल्या कारणाने लोक त्याला फार भीत असत आणि उगाच वितंडवादाची अधिक चर्चा न वाढवता मुकाट्याने त्याला जयपत्र लिहून देत असत. अशी बरीचशी जयपत्र गोळा करून त्याने बादशहाची मर्जी संपादन केली होती. गर्वाने फुगून उन्मत्त झाला होता. त्याने बादशहाकडून एक जाहीरनामा प्रसिद्ध करवला होता. आमच्या दरबारात एक विद्वान काजी आले आहेत. त्यांनी हिंदू धर्माचे रहस्य चांगले समजून घेतले आहे. हिंदू धर्म हा अनादिसिद्ध नसून तो मुसलमानी धर्मानंतरचा आहे असं हे काजी सिद्ध करून दाखवणार आहे. तरी सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणच्या विद्वान पंडितांनी दिल्लीस येऊन हाजीशी वादविवाद करावा आणि कोणता धर्म अनादिसिद्ध आहे हे ठरवून द्यावं. या जाहीरनाम्याची बातमी हा म्हणता सर्वत्र पसरली. सगळे लोक काळजीत पडले की हिंदू धर्म आता रसातळाला जातो किंवा काय. पंडित जगन्नाथ राय यांची कीर्ती चहूकडे पसरली होतीच. तेव्हा त्यांना सर्व विद्वान मंडळींनी विनंतीपत्र पाठवलं की सनातन वैदिक धर्मावर बिकट प्रसंग आला आहे, आपण यावं. याप्रमाणे जयपूरकडे सुद्धा विनंतीपत्र रवाना झाली होती आणि जयपूरकरपती हा अकबर बादशाचा मांडलिक असल्यामुळे आणि त्याची स्वतःची बहीण भानुमती हिचा अकबराशी विवाह झाला असल्यामुळे तो संकटात सापडला.
या संबंधात पंडितरायांशी त्यांनी वाटाघाट केली आणि पंडितरायांनी त्याला स्पष्ट सांगितलं, महाराज, मी आपल्या सन्नीध आहे, त्या अर्थी आपण ते मात्रही चिंता करू नये. मला 6 महिन्यांची मुदत द्यावी, म्हणजे मी फकीराचा वेश घेऊन त्या काजीकडे जातो आणि मोठ्या चातुर्याने मी त्याला वादविवादामध्ये हिंदू धर्माचं महत्त्व पटवून देतो. याप्रमाणे प्रतिज्ञा करून फकीर वेशामध्ये पंडितरायांनी काजीकडे जाण्याची सिद्धता केली. त्यांना उर्दू भाषा येत होती, उत्तम येत होती. त्यामुळे फकीराच्या वेशाची त्यांना सर्वोत्तम संपादने करता आली. दिल्लीच्या आसपास फकीराच्या वेशाने ते फिरले आणि लवकरच त्यांनी काजीची भेट घेतली. काजीला मोठा आनंद झाला त्यांचं तेज पाहून. तुम्हाला पाहिजे त्या विषयाची मी माहिती देईन, पण रोज तुम्ही आमच्या सहवासाला राहिलं पाहिजे, असं काजीने संतोषाने आग्रहपूर्वक फकीराला कळवलं. फकीराने सांगितलं की मला मुख्यत्वे करून कुराणाचं खरं रहस्य समजावून सांगावं, पण मी आपल्याजवळ राहू शकत नाही, कारण मी परान्न घेत नाही. शुद्ध भिक्षांनाची खिचडी 4 घरी मागून मशिदीजवळ शिजवून खातो आणि तिथेच पडून असतो. फार उत्तम, असं म्हणून काजीने फकीराचं म्हणणं कबूल केलं. याप्रमाणे फकीर रोज नित्यनेमाने काजीजवळ येऊन इस्लामी धर्माचं रहस्य समजून घेऊ लागला. सतत दृढ अभ्यास केल्यामुळे 6 महिन्याच्या आतच पंडितरायांनी म्हणजे फकीरांनी इस्लामी धर्माची पूर्ण माहिती मिळवली आणि जयपुराला येऊन पोचले. इकडे काय झालं, अकबर बादशहाच्या कानावर पंडितरायांची कीर्ती गेली असल्यामुळे त्यांना घेऊन येण्यासाठी जयपूरला त्याने 2-4 पत्र पाठवली आणि मग बादशहाच्या हुकुमाप्रमाणे जयपूरपती म्हणजे राजाने पंडितरायांना जायला सांगितलं. या वादविवादाच्या निमित्ताने दिल्ली शहराच्या बाहेर मोठमोठे तंबू रचले गेले होते. काशीपासून रामेश्वर पर्यंतचे सगळे विद्वान शास्त्री आणि पंडित आले होते. त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. हा प्रकार काजीला आणि मुसलमान लोकांना आवडला नाही, पण बादशहापुढे कोणाचंच चालेना, म्हणून सर्वांना मुकाट्याने बसावं लागलं. बादशहाच्या सिंहासना शेजारीच डाव्या बाजूला काजीसाठी आणि त्याच्या पुढे पंडितरायांसाठी योग्यतेनुसार सिंहासनं ठेवण्यात आली होती. पंडितरायांच्या बाजूला सगळा हिंदू समाज आणि काजीच्या बाजूला सर्व इस्लामी समाज. बादशहा वगैरे सर्व मंडळी आपापल्या जागी बसल्यानंतर रोज मध्यान्ह काळापासून संध्याकाळ पावेतो याप्रमाणे 9 दिवस वादविवादाचं काम मोठ्या धडाक्याने चाललं. प्रथम 3 दिवस काजीने स्वतःच्या इस्लामी धर्माची थोरवी आणि हिंदू धर्माची निंदा या मुद्द्यावर प्रतिपादन केलं. त्यात मुख्यत्वे करून इस्लामी धर्म हाच अनादी सिद्ध असून हिंदू धर्म त्यानंतर निघाला असं सिद्ध करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यानंतर 3 दिवस पंडितरायांनी अस्खलित श्रवणरमणीय भाषण केलं. प्रारंभीच त्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी मी जे धर्मविवेचन करणार आहे ते मी उगाच स्वधर्माची स्तुती आणि परधर्माची निंदा करण्याच्या दृष्टीने करणार नाही. जे खरं आणि सप्रमाण असेल तेच मी या ठिकाणी सिद्ध करून दाखवणार आहे. पंडितराय प्रथम संस्कृत भाषेत विवेचन करू लागले आणि त्यांनी हिंदू धर्मातील उदात्त आणि सर्वसामान्य तत्व लोकांच्या मनात चांगलीच बिंबवून दिली. या संबंधात अर्थात काजींनी बरेच आक्षेप उपस्थित केले, परंतु ते सर्व पंडितरायांनी कागदोपत्री सिद्धांत दाखवून खोडून काढले. त्यावेळी दिल्ली शहरात आणि त्याच्या आसपास सर्वत्र उर्दू भाषा प्रचलित होती. त्यामुळे सर्व समाजाला उदात्त तत्व कळावीत म्हणून बादशहाने पंडितरायांना विनंती केली की त्यांनी उर्दू भाषेत विवेचन करावं. पंडितरायांना उर्दू भाषा चांगली अवगत असल्यामुळे त्यांनी लेंच यवनादींची मूळ उत्पत्ती ऐतिहासिक दृष्टीने कथन केली. तात्पर्य असं होतं की जसे यदूपासून यादव झाले तसे अनूपासून म्लेंच आणि तुर्वसूपासून यवन उत्पन्न झाले. सगर राजाने आपल्या पित्याचं राज्य हरण करणाऱ्या यवनांना ठार मारून त्यांचा सूड घेईन अशी प्रतिज्ञा केली. त्यावेळी शक, यवन, कांबोज, पारत, पल्लव असे सगळे एकत्र जमून कुलगुरू वसिष्ठांना शरण गेले. तेव्हा वसिष्ठांनी सगरास आज्ञा केली की तुझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी मी या यवनांपासून क्षात्र धर्माचा परित्याग करवून त्यांना स्वतंत्र धर्म स्थापन करून दिलाय. अशा रीतीने सर्व हिंदूंचा आणि यवनादींचा सहवास अगदी तोडून टाकला आहे, पण तू त्यांना ठार मारू नको. तेव्हा सगराने वसिष्ठांची आज्ञा मान्य केली आणि मग यवनांनी इस्लामी धर्म स्थापून आपापली धर्मबंधनं स्वतंत्र ठरवून घेतली आणि मनातला वैरभाव काढून टाकला. त्यामुळे त्या वैरभावाला स्मरून आज आपसात भांडण करणं हे केव्हाही योग्य होणार नाही. पंडितरायांनी संयुक्तिक कारण दाखवून काजीस निरुत्तर केलं. तेव्हा बादशहाने वाद करण्याचं संपवून 9व्या दिवशी भरलेल्या दरबारात पंडितरायांना
बहुमोल वस्त्र आणि अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे आणखीनही काही विद्वान मंडळींचा गौरव केला. आता या दिग्विजयामुळे काझी आणि त्याची जी अनुयायी मंडळी होती ना, त्यांना बरं वाटलं नाही. हिंदू लोकांच्या शेंड्या काढून त्यांना यावनी दीक्षा देण्याचा जो त्याचा उपक्रम पुष्कळ दिवस पावे तो चालू होता, तो मात्र आता मंदावत जाऊन अखेर बंद झाला. त्याला अपमान वाटला, तो हताश झाला आणि स्वदेशी परत चालता झाला. त्याचा अल्पवयी मुलगा रहीम याने मात्र खवळून जाऊन बापाजवळ प्रतिज्ञा केली की मी इथेच राहून या साऱ्याचा सूड घेईन. त्याप्रमाणे रहीम हा दिल्लीतच राहिला आणि पंडितरायांना कोणत्या रीतीने छळावं याचा विचार करू लागला. इथे काय झालं की जयपूरपती राजा बिहारी मल्ल याचा पुत्र राजा भगवान दास याला भानुमती नावाची लहान बहीण होती. तिचा बादशाह अकबराशी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विवाह झाला होता हे आपण आधीच पाहिलं. तर तिला बादशहापासून भामिनी नावाची सर्वांग सुंदर कन्या झालेली होती. तीच आपली चरित्र नायिका. फार लाडकी होती ती त्यांची आईवडिलांची. तर भामिनीने जेव्हा ऐकलं की पंडित जगन्नाथ राय यांचा वादात दिग्विजय झाला, तर अशा सत्पुरुषाला केव्हा पाहीन असं तिला झालं. त्यामुळे ती नेहमी पंडितरायांकडे पूजा साहित्य पाठवायला लागली. पंडितरायांनाही मोठे कौतुक आणि आश्चर्य वाटत असे. राजनंदिनी ही यवनी असून भामिनी हे नाव तिला जास्त शोभून दिसतं असंही ते म्हणत असत. तेव्हा अकबराला असं वाटलं की राजकन्या लवंगीला म्हणजेच भामिनीला संस्कृत विषयात ज्ञानसंपन्न करवून आपण पंडितरायाला तिचं गुरुपद द्यावं, तर त्यांनी निश्चय केला आणि मोठा दरबार भरवला. दरबारात कोण कोण होतं तर अबुल फजल, त्यानंतर फैजी हा कवी होता, बदायुनी नावाचा प्रसिद्ध ग्रंथकार होता, सुविख्यात गवई तानसेन, त्याचा पुत्र विलास, विलासाचे सासरे लालखान आणि दिरंग खान, राजगुरू रामाचार्य, राजे भगवान दास अशी व्यक्ती मंडळी होती. राजकन्या भामिनीने मनोमन निश्चय केला होता की मी या पंडितरायालाच वरीन आणि अकबराचा हेतू असा होता की हिंदू धर्माचं खरं रहस्य आणि संस्कृत वाङ्मय यांची उत्तम समजूत करून घेऊन लाडक्या लवंगी कन्येला ज्ञानसंपन्न करायला हवं. त्यामुळे त्यांनी पंडितरायास राहावयास स्वतंत्र जागा दिली, सुखनिवास महाल नावाची, आणि त्यांच्या तैनातीला माणसं देऊन त्यांची सर्व प्रकारे उत्तम तजवीज ठेवली. भामिनीचं प्राथमिक संस्कृत शिक्षण रामाचार्यांच्या देखरेखीने झालं आणि त्यापुढील संस्कृतचा अभ्यास पंडितरायांच्या विद्यमाने चालू झाला. या सुखनिवासात कालक्रमणा करताना पंडितराय मनाशी नेहमी विचार करत असत की श्री गंगा माऊलीच्या आशीर्वादानेच आज मी या योग्यतेला चढलो. आता धड ऐहिक सुखसाधन नाही आणि धड आमुष्मिकही नाही, अशा स्थितीपेक्षा ऐहिक सुखसाधन आणि तेच पुढे आमुष्मिक परमसुखाचे साधन म्हणजे पुन्हा एकदा गृहस्थाश्रम सिद्ध करणं हे योग्य ठरेल, असं त्यांचं मानसिक चिंतन सुरू असताना एकाएकी दिरंग खान कवी तिथे आले आणि पंडितरायाला म्हणाले की संस्कृत आणि उर्दू या दोन्ही भाषांचं जे सुभाषित मिश्र श्लोक असतात ते ऐकण्याची बादशाह अकबर याला फार गोडी लागली आहे. तेव्हा आपणही श्लोक रचण्यासाठी दरबारात येण्याची कृपा करावी. खरं तर दिरंग खानाचं मन भामिनीवरती जडलं होतं आणि बादशाहलाही वाटत होतं की तो संस्कृत अवगत असलेला चांगला कवी आहे, तरुण आहे, देखणा आहे, तर भामिनीचा विवाह त्याच्याशीच करावा. भामिनीला मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात रस नव्हता. तिचा निश्चय होता की हिंदू जातीच्या सुसंस्कृत पतीलाच मी वरीन. हे आपलं मनोगत तिने एके दिवशी पंडितरायांजवळ व्यक्त देखील केलं. तिचा निश्चय ऐकून पंडितराय मोठ्या विचारात पडले. धर्मशास्त्राची तीव्र बंधनं आड येत असल्याचं त्यांनी तिला सांगितलं आणि तिचं म्हणणं कबूल केलं नाही. त्यामुळे ती निराश होऊन परत गेली. नंतर मात्र पंडितरायांच्या मनाला मोठी हुरहुर लागली. त्यांना वाटू लागलं की पूर्वजन्मीची ही कोणीतरी आपली निकट गुणानुबंधी असावी. याप्रमाणे दोघंही जण दोलायमान परिस्थितीत असताना एकदा बादशहाने पंडितरायांना विनंती केली की संस्कृत ग्रंथांचं फारशीत आणि फारशीचं संस्कृतात भाषांतर झालेलं आहे, त्याला उर्दूमध्ये तर्जुमे म्हणतात, तर त्यापैकी कोणकोणते ग्रंथ लवंगीने वाचलेत त्याची मला माहिती सांगावी. लवंगीला समक्ष बोलावूनच ही माहिती विचारली असता फार उत्तम होईल असं पंडितरायांनी समर्पक उत्तर दिलं. बादशहाने लवंगीला ताबडतोब बोलावून आणलं, हाच प्रश्न विचारला आणि त्यांची नावं तिने अशी सांगितली की देवी ब्रह्मन, अब्दुल कादर,
बदायुनी, शेख सुलतान थानेसुरीकृत महाभारत, हाजी इब्राहिम सरहिंदीकृत अथर्वणवेद, फैजीकृत लीलावती आणि नलदमयंती, मुलाबल खान गुजरातीकृत ताजक, मौलाना शिरीन सिराजकृत हरिवंश, मोहम्मद गिझनीच्या वेळचे बेरोनीकृत श्रीमद भगवद्गीता, सामिका, पतंजली, ब्रह्मसिद्धांत आणि अब्दुल्ला इहेनल्लीकृत चरक यहिहाकृत सुश्रुत. जिचमिरजाई नावाच्या ज्योतिषविषयक फारसी ग्रंथाचं संस्कृतात तर्जुमे फतुल्ला, अबुल फजल, किसन ज्योतिषी, गंगाधर, महेश व महानंद यांनी केलेले आहेत. आपल्या कन्येला संस्कृत विषयात ज्ञानसंपन्न झालेली पाहून बादशहाला फार आनंद झाला. इथे राणी भानुमती आणि रामाचार्य यांच्या लक्षात आलं की भामिनीला दिरंग खान हा वर पसंत नाही आणि तिला हिंदू पतीच वरण्याची इच्छा आहे. तेव्हा बादशहाला मोठा राग आला. बादशहाने विचार केला की या बाबतीत आपण पंडितरायांचं अनुमोदन घ्यायला हवं. पंडितरायांचा सल्ला विचारला तेव्हा ते म्हणाले की वर्णाश्रम धर्माप्रमाणे नग्निका आणि अनग्निका अशा दोन्ही स्थितीतल्या मुलींचा विवाह होऊ शकतो. म्हणजे जर ऋतुमती होण्यापूर्वी मुलीचा विवाह करणं झालं तर वधूवरांच्या जन्मकुंडल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे जमवून आणि इतर व्यावहारिक गोष्टींचा आई वडिलांनी चांगला शोध घेऊन तिच्यासाठी वर पसंत करावा. आणि अनग्निका म्हणजे ऋतुमती झाल्यानंतर जर मुलीचं मंगल कार्य करणं झालं तर मुलींनी मर्यादा आणि विवेक सांभाळून स्वतःच वर पसंत करावा. त्यानंतर आई वडिलांनी इतर व्यावहारिक बाबतींचा चांगला शोध घेऊन मुलीच्या संमतीने तिचं मंगल कार्य करावं असं शास्त्र सांगतं. म्हणजे काय होईल की निर्मळ प्रेमाच्या प्रभावामुळे दंपती चिरायू होऊन अंती त्यास परमसुख प्राप्त होते. तत्वाला अनुसरून भामिनीने स्वतःचा वर स्वतःच पसंत करावा. हे म्हणणं बादशहाला चांगलं पटलं आणि त्याला मोठं समाधान वाटलं. वाचकांनो, वर्णाश्रम धर्माप्रमाणे सज्ञान असलेल्या मुलीला स्वतःचं वर स्वतः निवडण्याची मुभा शास्त्राने दिलेली होती. हे ऐकल्यानंतर आपल्यालाही समाधान वाटलं असेल. तर हा भाग आता इथेच संपतोय. पुढच्या भागात लवकरच भेटूया. जय गंगे भागीरथी. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.